जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातून खूप मोठी बातमी आली आहे मित्रांनो. तर खूप दिवसापासून चर्चा चालू होती की सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार. तर ह्याविषयी खूप मोठी बातमी आली आहे मित्रांनो. तर ही बातमी मीडियाद्वारे कळवली आहे. तर आपण आता ही बातमी ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याआधी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईबचं बटन खाली आहे मित्रांनो, तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहूया ही बातमी शरद पवार यांच्या तोंडून मीडियाद्वारे कळवली आहे. तर चला मित्रांनो, सुरू आहे तो अशा सगळ्या गोष्टीला प्रोत्साहित करतो. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची. पण राज्यकर्ते जर उचलायला लागले, त्यांचे सरकारी उचलायला लागले आणि त्याच्यातून दोन समाजामध्ये जातीमध्ये कटुता निर्माण व्हायला लागली तर हे काही चांगलं लक्षण नाही आहे. पवारसाहेब, परंतु तुम्ही जे म्हणताय सत्ताधाऱ्यांना आरोप करताय, राम मंदिर औरंगाबादमध्ये जो इश्यू झाला तो फक्त तेवढ्या भागापुरताच मर्यादित राहिला, दुसरीकडे दंगल गेली नाही. कोल्हापूरचा विषय तसाच झाला. लोक आता या गोष्टीला रिस्पॉन्स देत नाहीत, म्हणजे लोक स्वतःच्या भावना भडकून न घेता संयमाने राहतात. असं की जर मर्यादित भागात झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. मी ते म्हणत नाही, मी हे म्हणतोय की हे घसरलं जाते. आता आज मी सकाळी टीव्हीवर पाहिलं, या औरंगाबादमध्ये कोणतरी औरंगजेबचा फोटो. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी मित्रांनो 2 नावे काढली आहेत. तर मित्रांनो, पहिलं नाव म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि मित्रांनो दुसरे नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख. तर मित्रांनो, तुम्हाला कोण वाटतं या दोघांपैकी होईल? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.